वा, आपल्या मुली शहाण्या झाल्या आई. रात्र व्हायच्या आत घरी आल्यात. हो आलो. तुम्ही रागवता ना आम्ही उशिरा आल्यावर. आणि तसंही संपदाताईचं डोकं दुखतंय. बर, म्हणून लवकर आलात. बाबा जाऊ द्या ना, आता नकोय हा वाद. आई माझ्यासाठी ना मस्त कडक कॉफी कर. कडक की नरम ते तू बघ. हातपाय धू आणि बनवून घे. आणि हे बघ, स्वयंपाकघर या बाजूला आहे, माहिती आहे ना? एक कॉफी बनवायला काय त्रास होतोय तुम्हाला? नाही, त्रास काहीच होत नाही का संपे. पण आता तू स्वतंत्र राहणार आहेस ना, मग तुला सवय नको म्हणून ती असं म्हणली. जाऊ दे ना संपदाताई, मी तुझ्यासाठी बनवू का कॉफी? अजिबात नाही बरं का. परीक्षा जवळ आली आहे ना. चला कपडे बदला, हातपाय धुवा आणि अभ्यासाला बसा. तिची ती बनवून घेईल. अगं पण आजी, एक कॉफी बनवायला असं कितीसा वेळ लागतोय? तेच म्हणते मी, 5 मिनिटं पण लागत नाहीत. हे थोडं जास्त होतंय असं वाटत नाहीये तुला? सायली, तू आज जा अभ्यासाला. जा म्हटलं ना. संपदा, हे थोडं नाही, खूप जास्त होतंय. म्हणजे तुझं माझं हे करायला सुरुवात कोणी केली? तू. तू तुझ्या वस्तू वेगळ्या ठेवायला लागलीस. मला वाटलं नवीन नोकरी आहे, मोठा पगार हातात येतोय, थोडे दिवस चालतील हिचे चाळे. पण हिचं तर वाढतच चाललंय. आई, एकदा का बाईने नोकरी करून पैसे मिळवले ना, बाकीच्या सगळ्या गोष्टी पैसे टाकून करून घेता येतात. नाही करून घेता येत ग, नाही मिळत सगळं पैशानी. जेवण बाहेरून आणलत ना तरी थकायला झाल्यानंतर घास भरवायला जवळचं माणूस लागतं. मी आणखीन काही बोलले ना तर वाद होईल. तू काय म्हणणार आहेस हे माहिती आहे आम्हाला. स्त्री ही स्वतंत्र झाली आहे वगैरे वगैरे. हो, पण स्वतंत्र, तंत्र, सेल्फ डिसिप्लिन, बरोबर? तुझ्यासारख्या मुलींना स्वातंत्र्य म्हणजे बेफाम जगण्याची, उधळण्याची मोकळीक वाटते. असं काय चुकीचं वागले मी बाबा? काही चुकलं नाही तुझं? नाही. अगं, नवऱ्याबरोबर जमलं नाही तुझं. सासू सासरे लांबच राहिले. आणि हे सगळं आम्ही तू घर सोडून जाऊ नयेस म्हणून सांगत नाही होत बरं का. तुला जायचंय ना, राहायचंय ना एकटीनं, तू जरूर राहा. पण जोपर्यंत या घरात राहतीयस तोपर्यंत या घरातल्या तंत्राप्रमाणेच तुला राहायला पाहिजे. कारण आमच्यामध्ये स्वातंत्र्य म्हणजे बंधमुक्त जगणं नव्हे, तर त्या बंधनाचा आदर करणं. ओ गॉड, स्टॉप इट. एका कॉफीवर ना किती बोलताय तुम्ही सगळे. नकोय मला कॉफी. मर्जी तुझी. काय म्हणजे तू खरंच कॉफी करणार नाही? खरंच नाही देणार. तुला ज्या पद्धतीचं स्वातंत्र्य हवंय ना, त्यात स्वतःचे आई वडील, नातेवाईक यापैकी कोणालाही गृहीत धरायचं नसतं. स्वतःच्या पायावर जगायचं असतं. नवीन घर शोधताना काही मदत लागली तर आपल्या हेमंताचे 2-4 इस्टेट एजंट मित्र आहेत, त्यांची नावं देतो तुला. संपी होपलेस आहे, तिच्यावर काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. हाय, एका कॉफीसाठी किती कटकट, केवढा लेक्चर. सॉरी संपदाताई, ऍक्च्युली मीच तुला कॉफी बनवून देणार होते, पण काकू आणि आजी ऐकतच नव्हत्या ग. बघून घ्या सगळं, काही दिवसांनी तुझ्यावर हीच वेळ येणार आहे. बापरे. बापरे काय? सायली,
तुझं जमेल का ग या अशा लोकांशी? तू जाऊ दे ना संपदाताई, कशाला चिडचिड करतेस? चल डोकं चेपून दे. हा ते राहू दे, डोकं चेप माझं. इथे चेप, इथे. सायली, पहिल्यांदा चेपतेस का माझं डोकं? इथे चेप, इथे दुखतंय. हळू ना. हा एवढंच प्रेशर द्या. ठीक आहे आता. संपदाताई, तू तुझ्या मैत्रिणीशी बोलणार होतीस ना, तुझ्याच समोर नाही का बोलले? अगं पण आणखी एक दोघींशी बोलणार होतीस ना, ती पल्लवी ताई. म्हणजे सगळ्या मैत्रिणी सारख्याच आहेत, सगळ्यांनी सारखीच कारणं दिली आहे. तसं मी एका एजंटला सांगून ठेवलंय. मग काय म्हणाला तो? अजून किती प्रश्न विचारणार आहेस? सॉरी. चेप. एवढ्या लवकर नाही ग मिळत पेंगेजसाठी घर. संपदाताई, विचार, आणखीन प्रश्न विचार. प्रश्न नाही अगं, तू कशाला काळजी करतेस? आपण ना आणखीन काही एजंटचा सांगूयात ना. बी पॉझिटिव्ह, तुला घर नक्की मिळेल. ते तर मी मिळवेनच ग, पण स्वानंदीने जे काही केलंय ना ते मी कधीच नाही विसरणार. स्वानंदी, हा कोशिंबीरला फोडणी घालशील ना ग? आई, मी ना दाण्याचं कूट टाकते. तेल ना जरा कमीच करू. सगळ्यातच कशाला फोडण्या? दाण्याच्या कुटात नसतं का ग तेल? अगं आई, त्यात फायबर असतं, तेलात नसतं ते. आई, पूर्वी ना आपण सर्रास तेल वापरायचो, पण ते ना रिफाईंड नसायचं आणि आपल्याला कष्टही खूप करावे लागायचे. हल्ली हे सगळ्यांचे शारीरिक कष्ट संपलेत, त्यामुळे मग वॉक करायला लागतं ना. बच्ची मावशी, काय? काका नीट जेवलेत ना? हो जेवले. आता गोळी देते जेवणानंतरची. आत्या, गोळी देऊन झाली की तुम्ही पण या हा जेवायला. हो नको ग बाई, भूक नाहीये मला. मावशी, अहो उपाशी पोटी झोपायचं नसतं म्हणतात. भूक नसली ना तरी 2 घास जेवून घ्या. नाही अरे, मला खरंच भूक नाहीये. दुपारी जेवल्या जेवल्या झोपले ना, त्यामुळे पोट जड झालंय. आता इच्छाच नाहीये. आणि भूक नसल्यावर माणसाने जेवू नये बाई. भूक कुठली आणि वखवक कुठली हे कळलं पाहिजे माणसाला. स्वानंदी, येताना फळा घेऊन येशील का ग? नाही, बच्ची मावशींचे टोमणे वजा सुविचार लिहून ठेवू ना त्याच्यावर आपण. अगं बाई, हा टोमणाही नव्हता आणि सुविचारही नव्हता. खरंच मनापासून बोलते, मला नाहीये अगं भूक. आता जरा शतपावली घालायला जाते, मग बरं वाटेल मला. मग आत्या, रात्रीच्या एकट्या नका जाऊ. माझं जेवण झालं ना की मी पण येते. स्वानंदी, अगं नको त्यांची सवय मोडूस. एकदा का त्या त्यांच्या घरी कायमच्या निघून गेल्या की लग्न जमवण्यासाठी 10-10 वाजेपर्यंत पायपीट करावी लागेल त्यांना. तेव्हा एकट्याच असतील ना ग त्या, कशाला त्यांची सवय मोडतेस तू? अच्छी मावशी, राग नका मानू तुम्ही. मी ना आपल्या सहजच बोलली. कळलं ग ललिता मला, तू सहजच बोललीस. नाही आला मला राग. बरोबर आहे ग तुझं. हे बघ, माणसाला आपल्या घरी गेल्यानंतर पायपीट करावीच लागते. जगण्यासाठी वणवण कुणाला चुकलीये? आई, उद्या काय होईल ते कोणी बघितलंय? नाही म्हणजे आत्या त्यांच्या घरी जातील तेव्हा त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीने सुरू होईलच, पण मग आज आपण आपली पद्धत का सोडायची? इतक्या रात्री एकटं कसं जाऊ द्यायचं? अगं त्यांना कुणाची भीती आहे? त्यांच्यामुळे लोक घाबरतील.
आई, त्यांना कोणाची भीती आहे म्हणून नाही, आपल्याला त्यांची काळजी आहे म्हणून जाणार आहे मी त्यांच्या बरोबर. आणि आपल्या पाहुण्यांची काळजी आपणच घ्यायला हवी ना. त्यांना ना आपल्या घरात असं छान वाटायला हवं. आणि आत्या काही पाहुण्या नाही आहेत, फक्त स्पेशल आहेत. त्यांचं ना डबल नातं आहे, ह्यांची मावशी आणि माझ्या आत्या. सगळे हसतायत, तू नको हसूस. आनंदी काय म्हणाली ऐकलंस ना? उद्या काय होईल कोणी बघितलंय? हं? उद्या जर मी तुझा सगळा कारभार तुझ्या मुलाबाळांना ऐकवला तर काय होईल? इकडे फक्त लक्ष दे. हं? नुसत्या फेऱ्या मारून काय होणार आहे? तूच दमशील. काही सुचत नाहीये मला. वच्छी मावशी तर आता सगळ्यांच्या देखतच बोलायला लागल्यात. आज तर धमकी दिली. त्यांना माहीत असलेल्या गोष्टी जर त्यांनी मुलांना सांगितल्या ना तर आपली खूप पंचायत होईल ना. त्यांच्यापासून सावध राहायला हवं. काही करेल हे बाई. वच्छी मावशीने अजून मला पुरतं ओळखलेलं नाही. तुझ्या डोक्यात आहे का काही? त्यांनी निरंजनला काही सांगितलं तरी मला फारसा प्रॉब्लेम नाहीये. आणि निरनिलच्या कानावर जर काही गोष्टी गेल्या तर त्याच्या अनेक प्रश्नांची आपल्याला उत्तरं द्यावी लागतील. त्याची काळजी नका करू तुम्ही. इंद्रनील माझा मुलगा आहे आणि माझ्यावर त्याचा पूर्ण विश्वास आहे. ज्या दिवशी तुम्ही पिऊन आला होता त्या दिवशी मी जो काही तमाशा केलाय त्यामुळे त्याचा माझ्यावरचा विश्वास आणखीनच वाढलाय. वच्छी मावशी त्याला काही सांगण्याच्या आतच मी त्याला सगळं सांगितलं असेल, तेही आपल्या बाजूने. त्यामुळे तो त्यांचं काही ऐकून घेणारच नाही. असं झालं तर चांगलंच होईल. तो नेहमी पहिल्यांदा सांगतो ना तोच खरा ठरतो, लक्षात ठेव. त्यानंतर कोणीही कितीही जीव तोडून जरी सांगितलं ना तरी पहिल्याने सांगितलेलंच मनात राहतं. त्याचाच फायदा करून घ्यायचा. वच्छी मावशींना जर वाटत असेल तर ते आम्हाला पुरून उरतील तर तो त्यांचा भ्रम आहे. बहिणी, मला आता नाही येणार झोप. तुम्ही जाऊन झोपा, मी जरा वाचत बसते. भाऊजींच्या फोनची वाट पाहतेस ना? हो, पोहोचले असतील ना, अजून फोन नाही केला त्यांनी. बरं बाळू दादा, हे ग्लास जरा आईंच्या खोलीत नेता. हो स्वानंदी ताई, हा दुसरा ग्लास कोणाला? बाबांना. स्वानंदी, पण बाबा दूध नाही घेणार. त्यांचं ते औषध. वहिनी, मला माहितीये तुम्हाला काय म्हणायचंय, पण बाबांनी हे सगळं सोडलंय. हो, मला काहीच माहित नव्हतं. तुला कोणी सांगितलं? ज्या दिवशी आपल्या घरात चोरी झाली ना त्यानंतर हे बाबांशी बोलायला गेले होते.
आणि बाबांनी स्वतः प्रॉमिस दिलं की ते आता नाही पिणार. असं बाबांनी प्रॉमिस केलं? हो. तुम्हाला माहितीये, हे सांगत होते की बाबांना ना खूप वाईट वाटलं. बाबा, मग तू शिल्लक राहिलायस. घे जे काय बोलायचं ते बोलून घे. मला माहिती बाबा तुम्हाला खूप वाईट वाटतंय. आई तुम्हाला सगळ्यांसमोर बोलली, जे घडलं ते सगळ्यांसमोर घडलं, तसं नको होतं व्हायला. पण बाबा आई खोटं नाही बोलली ना. तू सगळं ठरवूनच आलायस. मी आता काय बोलणार याच्यावर? काय कारण देणार तुला? व्यसन करण्यासाठी कोणती कारण योग्य नसतात ना बाबा. माणूस 2 कारणांसाठी व्यसन करतो. एक तर सगळंच आहे म्हणून, सत्ता आहे, संपत्ती आहे, चिंताच नाहीये कसली म्हणून करतो. दुसरं म्हणजे काहीच शिल्लक नाहीये म्हणून, सगळंच गमावून बसलाय. बाबा हे दुष्ट चक्र आहे. मला माहितीये तुम्ही या चक्रात अडकला आहात. तुम्हाला खूप त्रास होतोय आणि तुमचा त्रास बघून मलाही खूप त्रास होतोय. हे पण बाळा, तुझ्या लक्षात येते का? मी अगदी प्रयत्नपूर्वक माझ्या सगळ्या सवयी तुमच्यापासून दूर ठेवल्या. तुम्हाला असं वाटतंय बाबा, आम्ही सगळे गप्प होतो. आई काय बोलत नव्हती, तिने कधी हा विषय पण घेतला नाही. पण सगळ्यांना सगळं माहित होतं, कुणी बोलत नव्हतं. फक्त मी नाही बोललो कारण मला संकोच वाटत होता, भीती वाटत होती. भीती? या घरात माझी भीती वाटते कोणाला? बाबा खरं तर घरातल्या मोठ्यांची कोणाला भीती नकोच वाटायला, तरच नाती सुरळीत चालतात. मला भीती वाटत होती, पण ती वेगळी भीती होती. तुम्ही पिता ते जर मला कळलं तर तुम्हाला संकोच वाटेल, वाईट वाटेल, ऑकवर्ड वाटेल, गिल्ट फिलिंग येईल असं मला वाटत होतं. आणि म्हणून मी तुमच्याशी कधी बोललो नाही या विषयावर. पण आता हे सगळं सगळ्यांच्या समोर अशा पद्धतीने आलंय, त्यामुळे मला बोलावं लागतं. बाबा कुणासाठीच नाही, पण प्लीज आईसाठी या सगळ्याचा एकदा विचार करा प्लीज. तुमचा मला खूप राग आला होता, तुमच्याशी बोलणार नव्हतो मी. पण आईचा त्रास बघितला आणि मी ठरवलं की तुमच्याशी बोललं पाहिजे आता. तुला काय वाटतं बेटा? हे जे काय सगळं घडलं त्यामुळे मला काय आनंद झाला का? मला माहितीये बाबा तुम्हाला खूप दुःख झालंय, वाईट वाटलंय, सगळ्यांनाच वाईट वाटलंय. घरात एवढी मोठी चोरी झालीये. पण प्लीज बाबा आईच्या दुःखाचा जरा विचार करा ना, जरा हिशोब मांडा बरं तिच्या दुःखाचा. तिने आपलं वैभव जाताना बघितलंय, तुमचा कामधंदा बुडताना बघितलंय. अरे गॅरेज गेलं, घरात चोरी झाली, पारंपरिक दागिने गेले. याही पेक्षा तिने तुम्हाला दारूत बुडताना बघितलंय, अजूनही बघते ती. तिला किती वाईट वाटत असणार. तिने अजून हे किती काळ सहन करायचं बाबा, हे सांगा ना मला. बाबा आता तरी आपण यावर मार्ग शोधला पाहिजे की नाही? अरे बाळा, खरंच सांगतो बेटा, आई जे काय बोलली ना त्याचं मला खरंच खूप खूप दुःख झालं. विश्वास ठेव माझ्यावर, मला खरंच वाईट वाटलं त्याचं. मी जर त्या अवस्थेत नसतो ना तर कदाचित. बाबा झालं ते झालं, होऊन गेलं. पुढे काय आता? बाबा आता
यापुढे मी पिणार नाही. खरंच खरंच बाबा, मला प्रॉमिस द्या तसं. प्रॉमिस देतो बेटा. यापुढे मी पिणार नाही. थँक्स. थँक्यू बाबा. खोटं प्रॉमिस देण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता माझ्याकडे. ललिताने जी बेअब्रू केली आहे ती सांभाळून घेण्यासाठी हाच एक उपाय होता. नाहीतर ह्या जातोच आहे ना ब्राझीलला.